नमस्कार. मी पवन निलेवाड. आज आपण UPSC आणि MPSC 2027 परीक्षेची रणनीती जी असेल त्या संदर्भात थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर शक्य झालं तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहू शकता. तर पहा, आज तारीख आहे 1 जून 2026. मग काही विद्यार्थी आजपासूनच तयारी सुरू करतील UPSC अथवा MPSCची. ओके. किंवा काही विद्यार्थी पहा, रिसोर्सेस वगैरे सर्व एकत्र करण्यासाठी त्यांना काही 2-3 दिवसाचा कालावधी नक्की लागू शकतो. साहजिकच 1 जून पासून आपण तयारी सुरू करणार आहात असं कन्सिडर करूयात. पण हे जे सर्व काही मी चर्चा करत आहे, हे झाल्यानंतर पहा, तुम्ही आता नक्कीच दुसरा व्हिडिओ पाहायचा नाहीये. हा, स्ट्रॅटेजीचा फक्त एकाच तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा. अलग अलग जर पाहिलात किंवा अगदीच पहा, तुम्हाला जर काही ताप वगैरे आलेली असेल किंवा जर तुम्ही बिमार असाल तर तुम्ही फक्त एकाच डॉक्टरला दाखवणार ना. ओके. हा, जर अगदीच जर मोठी बिमारी वगैरे असेल तर भरपूर डॉक्टरांचा आपण सल्ला वगैरे घ्यावा लागेल. परंतु नॉर्मल बिमारीसाठी आपण फक्त एकाच डॉक्टराचा सल्ला घेतो. अगदी तसंच आहे पहा इथे पण. स्ट्रॅटेजी संदर्भात जास्त व्हिडिओ वगैरे तुम्ही नकात पाहू. कारण अगदी मी पण मी माझ्या परीक्षेच्या वेळेस वगैरे भरपूर स्ट्रॅटेजी व्हिडिओ वगैरे पाहिले असतील किंवा मला मार्केटमध्ये काय चालू आहे हे सर्व माहिती असेल. ओके. त्यानिमित्तानं त्यानंतरच मी हा व्हिडिओ बनवत आहे. बरोबर आहे. त्यामुळे पहा, तुमची जी मेहनत आहे, तुम्ही जे व्हिडिओ वगैरे पाहून टाइमपास करणार आहात किंवा तुमचा जो टाइम खर्च होणार आहे तो सर्व मी काय करणार आहे, एकत्रितरित्या करून तुम्हाला मी सांगणार आहे. डन. तर प्लीज हा एकच व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. त्याच्यानंतर टॉपरची जी स्ट्रॅटेजी असते त्याबद्दल पण. आता पहा, मला एकदा हे सर्व काही जे आहे ते क्लीन करू द्यात. एकच मिनिट द्या. हा, तर पहा, आता हा ए व्यक्ती आहे व हा आहे बी व्यक्ती. ओके. ए हा व्यक्ती CBSE पॅटर्न मध्ये शिकलेला आहे. CBSE मध्ये त्याचं पूर्ण शिक्षण झालेलं आहे. व दुसरा बी हा व्यक्ती महाराष्ट्र शासनाच्या बोर्डा स्वरूपामधून तो शिकलेला आहे. बरोबर. मग पहा, ए हा व्यक्ती टॉपर झालेला आहे. यावर्षी AIR1 झालेला आहे असं तुम्ही कन्सिडर करा. बरोबर. मग जर तुम्ही लगेच जाऊन तुम्ही जर ह्या CBSE टॉपरच्या विद्यार्थ्याची जर इंटरव्ह्यू पाहिलात किंवा त्याची स्ट्रॅटेजी जर पाहिलात तर हे तुमच्यासाठी गरजेचं आहे का किंवा तुम्हाला हे योग्य पद्धतीने गाईड करू शकणार आहे का? बिलकुल नाही. कारण पहा, त्यांचं जे बॅकग्राऊंड होतं ते वेगळं आहे व तुमचं बॅकग्राऊंड वेगळं आहे. तुमचं महाराष्ट्र शासनाचं बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे जर शक्य झालं ना, तुम्ही तर महाराष्ट्र शासनाच्या किंवा महाराष्ट्र टेक्स्टबुक मधून जे विद्यार्थी वगैरे पुढे गेलेत त्यांचे तुम्ही व्हिडिओ नक्की पाहू शकता. ओके. म्हणजे सांगायचं हेच आहे पहा, म्हणजे सांगायचा बेसिकली उद्देश हाच आहे की तुम्ही डायरेक्टली दुसऱ्याचं महल बघून तुमची स्वतःची झोपडी जळून टाकू नका. कारण तुमची जी झोपडी आहे ती पण खूप सुंदर आहे. ओके. अगदी तशाच पद्धतीने पहा. हा, त्यांच्या स्ट्रॅटेजीमधून आपल्याला फक्त मुद्दे घ्यायचे आहेत की बाबा त्या व्यक्तीने इथं या सिच्युएशनला काय केलं होतं किंवा ती सिच्युएशन त्या व्यक्तीने कशा पद्धतीने हँडल केलं होतं, हेच आपल्या टॉपरच्या स्ट्रॅटेजीमधून पाहायचं आहे. उर्वरित काही गोष्टी तुम्ही त्यांच्या स्किप केलात तर बेटर असेल. कारण पहा, त्यांनी काय म्हणतील की बाबा पॉलिटीचा आम्ही NCERT वाचलीच नाही, पण तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. कारण तुमचं त्यांचं CBSE पॅटर्न होतं त्यामुळे त्यांना वाचण्याची गरज पडली नाही. पण तुमचं तरी महाराष्ट्र शासन आहे ना, त्यामुळे तुम्हाला पॉलिटीची NCERT वगैरे वाचावी लागेल. ओके. असे काही मुद्दे वगैरे आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. आय होप हे थोडंसं जे मिथ बिस्टर वगैरे आहे ते थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता अगदीच परत एकदा आपल्या डेटकडे येऊयात. तर पहा, आज आहे 1 तारीख. तुम्ही स्ट्रॅटेजीनुसार तुमचं जे परीक्षाची तयारी जी आहे ती 7 तारखेनुसार चालू करणार आहात किंवा 1 तारखेपासून चालू करणार आहात असं मी कन्सिडर केलेलं आहे. व त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊयात. तर पहा, पुढल्या वर्षीचं हे कॅलेंडर आहे 2027 मध्ये UPSCची तारीख आलेली आहे व संपूर्ण कॅलेंडर त्यांनी रिलीज केलेलं आहे. तर 23 मे 2027 रोजी तुमची कोणती असेल, UPSCची पूर्व परीक्षा असणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर टेंटेटिव्ह तारीख, आता यावर्षी जर तुम्ही पाहिलात तर कुठे गेला मे 26. तर पहा, हे 24 मे 2026 रोजी UPSCची पूर्व परीक्षा झाली. बरोबर आहे की लगेच 8 दिवसानंतर राज्यसेवेची पूर्व परीक्षा झाली, म्हणजे MPSCची पूर्व परीक्षा झाली. मग याच पद्धतीने पण जर राज्यसेवा परीक्षा जर UPSC प्रमाणात घ्यायचं जर ठरवलं MPSCने, तर पुढल्या वर्षीची परीक्षा कधी येईल मग, तर 23 मेला आपली UPSCची पूर्व परीक्षा आहे. तर 30 मेला राज्यसेवेची पूर्व परीक्षा येऊ शकेल. पहा, मग या नात्याने आपला जो दिवस किती आहेत आजपासून, मी हे धरलेलं आहे पहा 1 जून पासून. तर नक्कीच 355 दिवस आहेत UPSC परीक्षेसाठी. तर +6 करा दिवस तुम्ही, तर इथे किती असतील, 360 दिवस असतील. म्हणजे 361 किंवा 60च धरा तुम्ही. 360 दिवस आहेत तुमच्या राज्यसेवेसाठी. ओके. आय होप तुम्हाला हा पॉईंट आता इथं क्लिअर झालेला आहे. म्हणजे तुमच्याजवळ जवळपास 350 दिवस राहिलेले आहेत. ओके. ऑन एन ॲव्हरेज तुमच्याकडे 350 दिवस राहिलेले आहेत. यामध्ये पण इमर्जन्सीसाठी त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या ह्या सर्व जर तुम्ही कॅल्क्युलेट केलात तर जवळपास पहा 320 दिवस तुमच्याजवळ तयारीची आहेत. डन. मग पहा, आता आपल्याकडे 320 दिवस आहेत. बरोबर. मग या 320 दिवसाला आपण कशा पद्धतीने डिवाइड करायचं
जेणेकरून आपली एकाच दमामध्ये मेन्स आणि प्रिलिम्स किंवा प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही निघावं, याबद्दल थोडक्यात आपण चर्चा करायची आहे. व त्यानंतर पहा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देअर इज नो मेन्स विदाउट प्रिलिम्स. त्यामुळे प्रिलिम्ससाठी आणि मेन्ससाठी दोन्हीकडे पण आपल्याला तेवढाच कालावधी देणं गरजेचं आहे. पहा, ओके. तर लक्षात घ्या, मी एक आयडियल स्ट्रॅटेजी म्हणून याला असं डेव्हलप केलेलं आहे. पहा, मेन्सची जी परीक्षा असेल, आता अगदीच जर तुम्ही पाहिलात ना, यावर्षीची पूर्वपरीक्षा झाली 24 मेला, बरोबर आहे. तर 24 मेला पूर्वपरीक्षा झाली, त्याच्यानंतर मेन्स परीक्षा कधी आहे आपली, तर ऑगस्ट 22 रोजी आहे. ऑगस्ट 22 रोजी म्हणजे जवळपास तुमच्याकडे फक्त 80 दिवसाचा कालावधी उरतोय. मग या 80 दिवसामध्ये तुम्हाला डायरेक्टली आन्सर रायटिंग करता येणार आहे का? तर पहा, एवढं तुम्ही त्यामध्ये कौशल्य प्राप्त करू शकणार नाही 80 दिवसामध्ये. हा, करू शकता, परंतु पहा त्यावेळेस टेस्ट सिरीज देणार आहात की कौशल्य होती तो विकसित करणार आहात. या निमित्ताने आपल्याला आताच कौशल्य विकसित करायचं आहे उत्तरलेखनचं. मेन्स परीक्षाचं सिलेबस प्लस उत्तरलेखन कौशल्य आपला जून ते डिसेंबर 2026 मध्ये विकसित करायचं. कारण परीक्षा झाल्यानंतर, पूर्व परीक्षा झाल्यानंतर फक्त तुमच्याजवळ 80 दिवस होतात व त्यामधले पण 5 दिवस तुम्ही इकडे तिकडेच म्हणजे इकडे तिकडे जातील असं तुम्ही कन्सिडर करा. म्हणजे 75 दिवस तो तुमच्याकडे काय मेन्स परीक्षेसाठी असणार आहेत, युपीएससीच्या असू द्यात किंवा एमपीएससीच्या असू द्यात. आता युपीएससीला पूर्वी 100 दिवस असायचे, पण आता त्यांनी कमी केलेले दिवस, व हे पुढल्या वर्षी पण असंच होणार आहे सायकलमध्ये, बरोबर. मग यासाठीच पहा, आपल्याला काय करायचं, जून ते डिसेंबर दरम्यान फक्त मेन्स फोकस आपल्याला असेल. ओके. त्याच्यानंतर प्रिलिम्समध्ये जानेवारी ते मे 2027 मध्ये आपण फक्त प्रिलिम सेंट्रिक चर्चा करणार आहोत. ओके. तर आता ह्या प्रिलिम सेंट्रिकला थोडंसं दूर ठेवूयात आपण. डन. आता फक्त मेन्स बद्दल थोडक्यात चर्चा करूयात. ओके. तर पहा, आता मेन्स म्हटल्यानंतर सर मग मेन्सला आता किती विषय आहेत, तर GS 1 2 1 2 3 4 आणि 2 ऑप्शनलचे, 1 आणि 2 हे ऑप्शनलचे पेपर आहेत आपल्याकडे, बरोबर आहे. मग आता यांची तयारी कशी करायची, तर पहा, आता आपल्याकडे ढांच्यात तरी माहिती आहे की 250 मार्काचा पेपर वगैरे असतो. आता हे खूप कोअर मध्ये होईल. ओके. आता मी असं कन्सिडर करत आहे की हे सर्व तुम्हाला माहिती आहे की 250 मार्काचा पेपर वगैरे असतो, बरोबर. पण यामध्ये ना आपल्याला आता GS 1 2 3 4 समजले, त्याच्यानंतर यामधील महत्वाचे कोणते आहेत, अतिशय महत्वाचे सब्जेक्ट कोणते आहेत, तर त्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूयात. एकच मिनिट द्या, परत मला याला क्लीन करावं लागेल किंवा दुसऱ्या स्लाइडवरती आपण जाऊयात. ओके. तर पहा, सर्वात पहिल्यांदा ना आपला कोणत्या विषयाला हात घालायचा, तर एक आहे पॉलिटी, 2 आहे पहा हिस्टरी, त्यानंतर तिसरं सब्जेक्ट आहे पहा इकॉनॉमिक्स, आणि चौथं सब्जेक्ट आहे पहा जिओग्राफी. ओके. तुम्ही हे जर पहिल्यांदा 4 सब्जेक्ट संपवलात ना, तर तुम्हाला डायरेक्टली न्यूजपेपरला हात घालता येतो किंवा न्यूजपेपर तुम्हाला डायरेक्टली समजायला लागतं. कोणतंही न्यूजपेपर उचला तुम्ही, आजचं घ्या, कालचं घ्या, परवा दिवशीचं, कधीचं पण घ्या, त्यामध्ये पॉलिटीवर न्यूज असते, इकॉनॉमिक्सवर न्यूज असते, जिओग्राफीबद्दल न्यूज असते, आणि राहिली तर इतिहासाबद्दल न्यूज असते. याच्या व्यतिरिक्त तिथं न्यूजपेपरमध्ये न्यूज नसते. डन. हा, आता इंटरनॅशनल रिलेशन बद्दल वगैरे चर्चा करणार आहे, पण थोडक्यात तुम्ही लक्षात घ्या, तर तुम्हाला पहिल्यांदा 4 सब्जेक्टला हात घालायचा आहे. पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमी, जिओग्राफी, हे 4 सब्जेक्ट तुम्हाला पहिल्यांदा संपले पाहिजेत. पहा, कोणत्याही हालतीमध्ये पहिल्यांदा तुम्ही ह्या 4 सब्जेक्टला हात घालायचा व याला तुम्ही बाजूला करायचं. मग ह्या सब्जेक्टला तयारी करत असताना तुमच्याजवळ काय असणं गरजेचं आहे, तर पहिल्यांदा पहा सोर्सेस काय गरजेचे आहेत, तर सिलेबस, त्यानंतर PYQ. ओके. सिलेबस प्लीज एकदा प्रिंट काढून ठेवा. त्याच्यानंतर PYQ. पहा, PYQ लगेच मी रेकमेंड करत नाही, पण ज्यावेळेस तुमचं टॉपिक संपेल, तर टॉपिक संपल्यानंतर माझं डायरेक्शन बरोबर आहे का हे चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, PYQ पाहायचं आहे. ओके. चेक अँड बॅलन्स ठेवण्यासाठीच आपल्याला PYQ मदत करतात, अन्यथा कोणीही मदत करू शकत नाही. ओके. त्यामुळे UPSCचा असू द्या किंवा MPSCचा असू द्या, ते पॅटर्नच्या, आता नक्कीच UPSC 2026चा पॅटर्न थोडासा बदललेला होता, पण मला सांगा एन्शंट हिस्ट्री तरी त्यामध्ये समानच होती ना. एन्शंट हिस्ट्री बद्दल तरी प्रश्न आलेच, मॉडर्न हिस्ट्री बद्दल म्हणजे जवळपास 16 प्रश्न हिस्ट्रीचे होते, व ते कुठून आले होते, तर स्टेट बोर्ड NCERT मधून ते प्रश्न आले होते. मग याच निमित्ताने पहा, तुम्हाला कोर सिलेबस किंवा कोर पॅटर्नच्या विरोधात जायचं नाही आहे. ओके. व पहा, UPSC प्रिलिम कितीही हार्ड असू द्या, त्याचं मेरिट किती असणार आहे, जेवढा पेपर हार्ड तेवढं मेरिट कमी असणार आहे ना. 100 पैकी 100 कधीच मेरिट तिथं जात नाही UPSCचा. म्हणजे 200 मार्काचं जे पेपर असतं त्याचं मेरिट जर तुम्ही पाहिला तर लास्ट इयरला आय थिंक 95 होतं. ओके. मग ती तसंच येणार आहे, मेरिट कधीही कमीच येतं. त्यामुळे तुम्ही सगळं हे करू नका की बाबा सुटलं तर कसं होईल वगैरे म्हणून, त्याची चिंता करू नका तुम्ही. PYQ फक्त तुम्हाला चेक अँड बॅलन्ससाठी असणार आहे, आणि सिलेबस जे असेल ते तुमच्या सोबत ठेवायचं किंवा आपल्याला कुठपर्यंत जायचं म्हणून. ओके. ह्या 2 गोष्टी तुम्हाला सोबत ठेवायच्या. त्याच्यानंतर येतात
स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी. आता मी तुम्हाला काय टास्क दिलेला आहे, पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमी आणि जिओग्राफी, पहिले 4 सब्जेक्ट तुम्हाला हे संपवायचे आहेत. आता तुम्ही पहा, फक्त पॉलिटी एकत्र घेऊ शकता किंवा हे 2 सब्जेक्ट एकत्र घेऊ शकता. आता आयडियल स्ट्रॅटेजी पहा, मी म्हणेल की तुम्ही 2 सब्जेक्ट एकत्र घेऊ शकता, सकाळी 1 सब्जेक्ट आणि दुपारी 1 सब्जेक्ट. पण पहिल्यांदा सुरुवात कुठून करू शकता, तर पहा तुम्ही पहिल्यांदा सगळ्या एनसीईआरटी तुम्ही रीड करण्याला चालू करा किंवा स्टेट बोर्ड तरी. आता विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो की सर जे मार्केटमध्ये समरी पुस्तक येतात ते घ्यायचं तर चालेल का? बिलकुल नो. समरी बुक वाचू नका. का वाचू नका त्याचं नेमकं कारण मी इथं सांगणार आहे. तर पहा, युपीसीने ना यावर्षी तालुकादारवरती एक प्रश्न आलेला होता, बरोबर आहे. तो तालुकदारचा प्रश्न जो आहे तो डायरेक्टली दिलेला होता, डायरेक्टली एनसीईआरटी मधून आलेला तो प्रश्न आहे. त्याच्यानंतर लास्ट इयरच्या जिओग्राफी मधले पण तसेच आहेत. म्हणजे तुम्ही जर कधी म्हणजे आता अगदीच पहा, आपण ऑनलाईन आहोत त्यामुळे थोडंसं परेशानी येईल, परंतु ज्यावेळेस ऑफलाईन असताना तर डायरेक्टली त्यामध्ये समजतं की बाबा हा प्रश्न इथून आलेला आहे. ओके, व तशा पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे पहा, प्लीज फिजिकल कॉपीकडे जा. एनसीईआरटीला फिजिकल कॉपीच मस्ट आहे. समरीचं भानगडीत पडू नका. आता माझ्याकडे पण इथं ठेवलेले असतील पुस्तकं, समरी माझ्याकडे पण आहे, मी पण त्याला पाहिलेलं आहे की बाबा त्यामध्ये कोणते टॉपिक वगैरे आहेत. पण हे सर्व काय घेतलेलं आहे मी, तर बुक रिव्ह्यू करण्यासाठी. शक्य झालं ना तर आपल्या एक युट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ बनवेल मी की यामध्ये येतात का नाही ते प्रश्न तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. ओके, पण पहा होणार काय आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीची मार्केटिंग होईल. पण महत्वाचं म्हणजे हेच सांगायचं मला की प्लीज फिजिकल कॉपी तुम्ही एनसीईआरटीची वाचा आणि समरीच्या भानगडीत वगैरे पडू नका. हा, आता प्रॉब्लेम असा येतो की सर हिंदी समजत नाही किंवा इंग्लिश आम्हाला लगेच समजत नाही, तर मग त्यासाठी पहा थोडं इंग्लिश आणि हिंदी वाचण्याची सवय तुम्ही लावून घ्या. पहिल्या रीडिंगमध्ये कोणालाही समजणार नाही, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या रीडिंगमध्ये तुम्हाला एनसीईआरटी नक्की समजेल. यासोबतच पहा तुम्हाला शब्दार्थ पण वाढवायचा आहे. इंग्लिशची एनसीईआरटी घ्या, बाजूला शब्दार्थ घेऊन बसा, नक्कीच तुमचे तिथे शब्द पण वाढत जातील. पहा, हा आता हे थोडंसं कठीण आहे, पण पहा तुमचं स्वप्न पण IAS होण्याचं आहे, स्वप्न पण कठीणच आहे ना, त्यानिमित्ताने प्लीज एवढं करा. आता नक्कीच पहा, मी ज्यावेळेस तयारीमध्ये होतो त्यावेळेस पण मला द हिंदू वगैरे समजत होतं का? बिलकुल नाही. पण आता जर तुम्ही म्हटलात तर, किंवा माझं संपूर्ण शिक्षण आता नक्कीच थोडंसं इंग्लिश मीडियम मध्ये झालेलं आहे, सेमीमध्ये होतो किंवा 12वी माझं सायन्स होतं, पण तरीही जर म्हटलात ना तर बहुतांशरित्या मी मराठी मीडियमचा आहे किंवा माय मराठी. ओके, प्रतिलिपीवरती वगैरे माझे तुम्ही लेख वाचला असाल, पहा सगळीकडे मी मराठी बोलतो, परंतु नक्कीच थोडं इंग्लिशला आपल्याला हे करावंच लागेल, पहा असेप्ट करावंच लागेल कितीही तुम्ही नाही म्हटलं तर. ओके, त्यामुळे प्लीज एनसीईआरटीला तुम्ही फिजिकल फॉर्मॅटमध्येच वाचायचं आहे आणि समरी त्याची नो. ओके, त्यानंतर स्टेट बोर्डाचं पण तसंच आहे. शक्य झालं तर तुम्ही एनसीईआरटी कडे जा. स्टेट बोर्डाचं थोडंसं तफावत आहे. स्टेट बोर्डमध्ये संकल्पना वगैरे समजून जातील, मान्य करतो मी, 9वीचं पुस्तक वगैरे जिओग्राफीचं बेस्ट आहे. पण प्रॉब्लेम कसा आहे पहा की जेवढं एनसीईआरटी मध्ये कोर देण्यात आलेला इतिहासाचं वगैरे तेवढं स्टेट बोर्डमध्ये नाही आहे. त्यामुळे शक्य झालं तर एनसीईआरटी कडे चला, मग त्याच्यानंतर स्टेट बोर्ड तुम्ही सहज वाचण्यासाठी वाचू शकता. डन. आय होप हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. त्याच्यानंतर स्टेट बोर्डमध्ये एक महत्वाची सूचना म्हणजे काय, इकॉनॉमिक्सची स्टेट बोर्ड तुम्ही वाचायचे आहेत. एनसीईआरटी इकॉनॉमीची वाचायची नाही, तर स्टेट बोर्डाची इकॉनॉमी वाचायची आहे, इकॉनॉमिक्स. ओके, 2 इयत्ताचा आहे. 11वी आणि 12वी साठीचं जे स्टेट बोर्ड आहे ते तुम्ही इकॉनॉमिक्स साठी फक्त वाचायचं आहे. बाकी गोष्टीसाठी पहा एनसीईआरटी तुम्हाला बेस्ट सोर्स असेल. ओके, आय होप हा पॉईंट आता क्लिअर झालेला असेल. डन. त्याच्यानंतर आता मी जर हे केलं, आता पहिल्यांदा मी तुम्हाला पॉलिटी सांगितलं होतं, मग पॉलिटी पासूनच येऊयात आपण. तर पहा GS2 म्हणजेच कोणतं येतं, पॉलिटी येतं. मग या पॉलिटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्यांदा एनसीईआरटी रीड करा. एनसीईआरटीची क्लास 11वी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क, त्याच्यानंतर पॉलिटिकल थेअरी लक्ष्मीकांत, इंडियन पॉलिटी हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचू शकता. म्हणजे 11वीचं पॉलिटिकल थेअरी हे इथपर्यंत आहे. त्याच्यानंतर लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक इंडियन पॉलिटी. म्हणजे आता नक्कीच थोडंसं लक्ष्मीकांत बद्दल निगेटिव्ह रिव्ह्यू पण आहेत, पण तुम्हाला लवकर समजण्यासाठी याकडे तुम्ही नक्की जाऊ शकता. व हे पुस्तक मराठीमध्ये पण आहे. किंवा रंजन कोळंबे सरांचं पण मराठी माध्यमातून एक राज्यघटना म्हणून पुस्तक येतं, ते पण तुम्ही वाचू शकता. एकतर लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक. ओके, दोन्हीपैकी एक. त्याच्यानंतर DD बसू मेन्सला खूप मदत करणार आहे, मेन्स साठी खूप मदत करतं. माझ्याकडे हे सर्व पुस्तक आहेत, पण ते कपाटमध्ये आहेत, त्यामुळे आता मी तुम्हाला दाखवू शकणार नाही. त्याच्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन बद्दल मी स्वतःच कोर्स घेऊन यावा असं माझं मत आहे. ओके, शक्य झालं किंवा तशा पद्धतीने विद्यार्थ्यांची मागणी असेल तर मी स्वतःहून घेऊन येईल, कारण करंट अफेअर्स त्यामध्ये घेणं अपेक्षित आहे. 6 महिन्याचं करंट अफेअर्स येतं व मार्केटमध्ये मला त्या लेवलचं
इंटरनॅशनल रिलेशनसाठी तर पुस्तक मिळालेलं नाहीये. ओके, हा आता मी सर्व कोचिंगचं मटेरियल वगैरे पाहिलेलं आहे, त्यानिमित्तानेच बोलतोय. ओके, जर कुठे मला मिळालं तर मी नक्की सांगेन किंवा मी स्वतःहूनच तशा पद्धतीने करेन. ओके, किंवा तुमच्याकडे जर एखादी पुस्तके अवेलेबल असेल तर प्लीज मला तुम्ही अनुक्रमणिका पाठवा. मग त्या अनुक्रमणिकेवरून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन किंवा ते योग्य आहे किंवा नाही. आता मी कोणतं रेफर करतो मग, तर मी पवनीत सिंग सरांचं पुस्तक रेफर करतो. पहा, पवनीत सिंह, पण ते मराठी माध्यमामध्ये बिलकुल नाहीये, इंग्लिशमध्ये आहे ते. ओके, पवनीत सिंह सरांचं हे पुस्तक आहे इंटरनॅशनल रिलेशनचं. शक्य झालं तुम्हाला इंग्लिश समजत असेल तर नक्की घेऊ शकता, पण मी आता तुम्हाला हे रेकमेंड करत नाही इंटरनॅशनल रिलेशनचं आजच. त्याच्यानंतर गव्हर्नन्ससाठी पहा, गव्हर्नर मिनिस्ट्रीच्या वेबसाईट, PIB, सेकंड ERC रिपोर्ट आणि समरीज, हे एवढं तुम्हाला नक्की वाचायचं आहे. डन. तत्पूर्वी आता इथे मी जे राईट केलेलं आहे अशा टीका, हे कशा संदर्भात आहे तर प्रिलिमसाठी आहे. आय थिंक या स्लाइडमध्ये ते झालेलं नाही, सॉरी फॉर दॅट. परंतु हे जे 3 आहेत पहा, हे वर्षाच्या 3 गोष्टी आहेत ना, ह्या प्रिलिमसाठी पण आहेत. त्यामुळे पहा, तुमची ज्यावेळेस मेन्सची तयारी होणार आहे ना, मेन्सच्या तयारीसोबतच तुमची पूर्व परीक्षेची पण तयारी होत आहे. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. ओके, डन. म्हणजे मेन्स सोबतच तुमची प्रिलिमची इथं तयारी होते, पॉलिटिक्सची. डन. म्हणजे पहिला सब्जेक्ट आपण कोणता संपवलेला आहे, पॉलिटी, इथं संपवला मी. त्याच्यानंतर मी कोणत्या विषयाकडे जाऊ मग, तर नक्कीच पहा जिओग्राफीकडे जाऊयात आपण. जिओग्राफीमध्ये अतिशय महत्वाचं पॉईंट पहा, हे जे तुम्ही 4 NCERT केलात, प्रिलिम तुमची क्रॅक होईल याची मी नक्कीच शाश्वता देईन. NCERT 11वी, NCERT 11वी, त्यानंतर NCERT 12वी, NCERT 12वी, हे जे 2 पुस्तकं मी दिलेली आहेत हे ऑप्शनल आहेत. तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही वाचा, अन्यथा स्किप करा. पण हे 4 पुस्तकं यापैकी हे एक फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी वाला एक पुस्तक आणि फंडामेंटल ऑफ ह्युमन जिओग्राफी, हे थोडेसे अतिशय जास्त महत्वाचे. त्यानंतर इंडिया पीपल आणि इकॉनॉमी जे पुस्तक आहे हे थोडंसं त्यामध्ये तडका देण्यासाठी हे वर्क करेल. पण 11वीचं जे पुस्तक आहे ना, ते खूप 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 मोस्ट IMP आहे. प्लीज याला तुम्ही एक वर्ड बाय वर्ड पाठ करायचा आहे, कारण दरवर्षी प्रिलिमला डायरेक्टली वर्ड बाय वर्डच तिथून प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर राज्यसेवा 2026 काल झालेला जो पेपर होता त्यामध्ये आलेला आहे आय थिंक प्रश्न, ते तपांबर स्थितांबर वगैरे, तो पण प्रश्न यामधून आलेला. आता नक्कीच ते कोणत्या पण स्टँडर्ड बुक मध्ये असतं म्हणा, पण माझं म्हणण्याचा उद्देश हा आहे की ह्या जर पुस्तकाला तुम्ही पाहिलात ना, किंवा या पुस्तकाची जर तयारी केलात ना, तर तुम्हाला जिओग्राफीमध्ये हात कोणी वडणार नाही तुमच्या प्रिलिम पासून. डन. त्याच्यानंतर AB सौदी सरांचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता, मराठीमध्ये अवेलेबल आहे, आणि GC लिऑंग इंग्लिश माध्यमामध्ये आहे. आय थिंक याचं पण मराठी व्हर्जन आलेलं आहे मार्केटमध्ये. ओके, मी ते वाचलेलं नाही, माझ्याकडे AB सौदी सरांचं पुस्तक आहे, पण शक्य झालं तर तुम्ही ते नक्की पाहायचं आहे. डन. त्याच्यानंतर ॲटलास सर्वांजवळ असणं बंधनकारक आहे. डन. हे झालं जिओग्राफीचं. जिओग्राफीमध्ये NCERTची तयारीमध्येच तुमचं मेन्स आणि प्रिलिम दोन्ही निघणार आहे. डन. त्याच्यानंतर येतं इंडियन सोसायटी. हा, मेन्ससाठी पहा, इथं करंट अफेअर्स मध्ये जे काही घटना असतात ना, त्याचं वेळोवेळी मी सांगत जाईन. ओके, करंट अफेअर्स पण इथं महत्वाचंच आहे. त्याच्यानंतर इंडियन सोसायटी. इंडियन सोसायटीमध्ये काही नाही, पहा 2 NCERT तुम्ही वाचून घ्यायचे आहेत, आणि करंट अफेअर्स मधील जे सोशल इश्यू वगैरे मी सांगत असतो. आता जसं की सध्याला हुंड्याबद्दलच्या ज्या केसेस आहेत, त्याच्यानंतर डावरी केसेसमध्ये वाढ होत आहे आपल्या देशामध्ये, बरोबर. मग हे इंडियन सोसायटीला प्रश्न विचारलं जाऊ शकतं. या निमित्ताने याबद्दल थोडीशी नजर ठेवायची करंट अफेअर्सवरती. ओके, इंडियन सोसायटी पण आपण क्लिअर केलं GS1 मध्ये. मग आता येतं हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये पहा, इथे NCERT प्लस अन्य सोर्सेस पण मी दिलेले आहेत. मग यामध्ये पण पहा तुम्ही थीम्स ऑफ इंडियन हिस्ट्री पार्ट 1, पार्ट 2. त्याच्यानंतर पहा आर्ट अँड कल्चरसाठी 11वीचं NCERT आहे. त्याच्यानंतर स्पेक्ट्रम, हे प्रिलिमसाठी झालं पहा एवढं, आणि उर्वरित जे पॉइंट्स आहेत हे मेन्ससाठी असतील. ओके, हे मेन्ससाठी खालचे पुस्तक आहेत व प्रिलिमसाठी वरचे पुस्तकं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. व तुम्ही ज्यावेळेस तयारी करणार आहात, म्हणजे नुकतंच आता तुम्ही तयारीला लागणार आहात ना, तर प्लीज एवढेच पुस्तकं तुम्हाला वाचायचे आहेत. ओके, प्रिलिमसाठी हे महत्वपूर्ण ठरतील, परंतु तुम्हाला एक बेस बनवण्यासाठी हे पुस्तकं मदत करणार आहेत. त्यामुळे पहा, पूर्व परीक्षेची असू द्या किंवा मेन्स परीक्षेची असू द्या, तुम्हाला येथून चालू करायचं आहे व येथपर्यंत येऊन संपवायचं आहे. डन. हे झालं हिस्ट्री बद्दलचं. त्याच्यानंतर GS2 बघितलेलं आहे आपण. त्यानंतर येतं GS3. GS3 मध्ये कोणतं इंडियन इकॉनॉमी. इंडियन इकॉनॉमी साठी मी काय सांगितलं, 11वी आणि 12वीचं अर्थशास्त्र पुस्तक कोणतं, महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं आपल्याला वाचायचं आहे. इंग्लिशमध्ये किंवा NCERT पुस्तकं प्लीज इथे वाचू नका, ते खूप क्लिष्ट आहेत. NCERT तुम्हाला समजणार नाही. तर 11वी आणि 12वीचं महाराष्ट्र टेक्स्ट बुक तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्यानंतर मी मृणाल सरांचं रेफर केलेले आहेत हँडआउट, तुम्ही पण नक्कीच रेफर करू शकता. मृणाल सरांचे हँडआउट बेस्ट आहेत. ओके, आजपर्यंत मी इकॉनॉमिक्सचे भरपूर पाहिलेले आहेत, किंवा विभास दास सरांचे पण तुम्हाला पुस्तकं जर भेटले तर ते बेटर आहे. पण इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस, त्यानंतर आपलं कोणतं इकॉनॉमिक्स ऑप्शनलच्या विद्यार्थ्यांसाठी ते बेटर असेल. पण शॉर्ट बट स्वीट, आता लेंथी झालेला आहे मृणाल सरांचे हँडआउट, पण नक्कीच तुम्ही हे पण रीड करू शकता, मृणाल सरांचे हँडआउट. त्याच्यानंतर
बायोलॉजीसाठी किंवा एन्व्हायरमेंटसाठी पहा NCERTचं क्लास 12वीचं पुस्तक, त्यामधले 4 लास्ट बायोलॉजीचे चॅप्टर्स आणि एक केमिस्ट्री मधलं ना केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हे एक चॅप्टर तुम्हाला बेसिकली वाचायचं आहे. प्रिलिमसाठी ते खूप मदत करेल. आणि PMF IAS एन्व्हायरमेंटचं पुस्तक तुम्ही वाचू शकता. आता पहा PMF IAS एन्व्हायरमेंटचं पुस्तक, आता सगळेजण म्हणतात शंकर IAS वगैरे, परंतु मी PMF IAS कडे का गेलं तर इथे ना थोडंसं पिक्चोरियल त्यांनी चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे व आपलं ते लवकर समजेल या नात्याने तुम्ही हे पुस्तक पाहू शकता. आता मार्केटमध्ये मराठी मीडियमचे पण पुस्तक आलेले आहेत, पण मी त्याला रिकमेंड करत नाहीये. ओके, सध्याला तरी ते रेकमेंड करत नाहीये, कारण तिथे तुमचा फक्त पैसा जाईल आणि वेळ जाईल, त्यामधून आउटपुट काही निघणार नाहीये. त्याच्यानंतर NCERT क्लास 11 डिझास्टर मॅनेजमेंटचं पुस्तक आणि NCERT क्लास 9 करंट अफेअर्स सायन्ससाठीचं क्लास 9चं पुस्तक तुम्ही वाचू शकता आणि करंट अफेअर्स. ओके, एवढंच तुम्हाला करायचं आहे GS3 साठी. आणि GS4 एथिक्स संदर्भात पण तसंच आहे. लेक्सिकनचं एक पुस्तक येतं, हिंदी किंवा इंग्लिशमध्ये ते येतं, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. किंवा केस स्टडी बद्दल वगैरे मी स्वतः चर्चा करणार आहे. जर शक्य झालं व तशा पद्धतीने मागणी जर जास्त असेल आपल्या युट्यूब चॅनलवरतीच आपण इथिक्सला पण संपवण्याचा मी प्रयत्न करेन. किंवा आतिश माथुर सरांनी पण ना आपल्या त्यांच्या युट्यूब चॅनलवरती लेक्चर घेतले आहेत, शक्य झालं तर त्यांची पण लिंक मी तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेन. डन. त्याच्यानंतर आता उर्वरित जे काही आहे करंट अफेअर्स बद्दलचा जो टॉपिक आहे त्याबद्दल डेली न्यूजपेपर तर मी स्वतः घेतो. ओके, डेली न्यूजपेपर हे मी स्वतः कव्हर करतो. त्याच्यानंतर मॅगझिन वाचावं का हा तुमचा प्रश्न नक्कीच असतो विद्यार्थ्यांचा. व्हिजन IAS PT 365 त्यानंतर करंट अफेअर्सचे जे मॅगझिन असतात ते वाचावं का, असं तो तुमचा जर प्रश्न असेल तर मी त्याला म्हणेल पहा व्हिजनचं मॅगझिन तुम्हाला थोडंसं समजायला क्लिष्ट जाणार आहे. 1 वर्षच तुमच्या जवळ आहे व हे मॅगझिन जर तुम्ही वाचायला बसला तर नक्कीच झोपी जाल किंवा म्हणजे तुम्ही तिथं राहणार नाही. ओके, असं का म्हणतोय, कारण यांची भाषा खूप क्लिष्ट आहे. पहा, क्लिष्ट भाषा आहे जी की आपल्याला समजणार नाही. मग यासाठी तुम्ही आतिश माथुर सरांचं जे मॅगझिन आहे जे की फ्री ऑफ कॉस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण मी ते अपलोड करत असतो, ते तुम्ही नक्की रीड करू शकता, आतिश माथुर सरांचं मॅगझिन. ओके, कारण त्यामधून पण करंट अफेअर्स काही गोष्टी पहा माझ्याकडून पण सुटतात. बरोबर आहे, मी पण ज्यावेळेस न्यूजपेपर वगैरे वाचत असतो, आता PIB पण मी इन्क्लूड केलेला आहे, पण माझ्याकडून पण काही गोष्टी सुटतात. मग त्या सर्व सुटण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या करंट अफेअर्सच्या मॅगझिन मधून कव्हर होतात. त्यानिमित्ताने करंट अफेअर्सचं मॅगझिन तुम्हाला वाचायचं आहे. बाकी डेली बेसिसवर तुम्हाला जे न्यूज आहेत ते समजून सांगण्याचं काम माझं आहे. मी प्रत्येक न्यूज आणि जी की UPSC साठी खूप महत्वाची आहे ना ती पर्टिक्युलरली घेण्याचा नक्की प्रयत्न करत असतो. ओके, याच्यापूर्वी पण तुम्ही पाहू शकता. त्यानंतर माझी टीचिंग जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही नक्की तशा पद्धतीने सांगू शकता की सर यामध्ये आणखीन तुम्ही बदल वगैरे करू शकता का. ओके, आता मला माहिती आहे मी थोडंसं फास्ट बोलतो, पण आय होप तुम्हाला सर्व माझी टीचिंग वगैरे समजते. मग माझ्याकडे जर तुम्ही म्हटलात तर मी इथिक्स आणि इंटरनॅशनल रिलेशन बद्दल थोडंसं प्रयत्न करत आहे. आणखीन एक विषय राहिलेला आहे इथे, इंटरनल सिक्युरिटी. ओके, इंटरनल सिक्युरिटीचा एक विषय आहे, याबद्दल पण पहा पवनीत सिंग सरांचंच पुस्तक आहे, पण सध्याला मी रिकमेंड करत नाहीये. जर शक्य झालं तर मला जर तसे पुस्तकं वगैरे मिळाले तर मी नक्की सांगेन, किंवा तुम्हाला पण मार्केटमध्ये जर पुस्तक मिळालं तर ते घेण्यापूर्वी 97 65 64 39 12 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरती एक इमेज पाठवा त्या अनुक्रमणिकेची, व ते जर सिलेबसशी रिलेटेड वगैरे जर मला वाटलं तर मी तुम्हाला नक्कीच ते रेकमेंड करेन. अन्यथा प्लीज इन्व्हेस्ट करू नका विनाकारण पुस्तकांमध्ये. ओके, व NCERTची जे समरी वगैरे असतं बिलकुल त्यामध्ये जाऊ नका, कारण तुम्हाला मी सांगत आहे ना की वर्ड बाय वर्ड कुठे गेला तो प्रश्न. हा, आता याचं पण पहा ना तुम्ही, पॉलिटिकल थिअरी वर्ड बाय वर्ड UPSCने प्रश्न विचारला याबद्दल. ओके, यानंतर GS2 मध्ये आणखीन एक पुस्तक राहिलं पहा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन बेअर ऍक्ट. ओके, बेअर ऍक्ट किंवा त्याची PDF आपल्याला मराठी माध्यम अवेलेबल आहे, टेलिग्राम चॅनलवरती मी ते अपलोड करेन. डन. जिओग्राफी मधलं हा पुस्तक पहा, अतिशय महत्वाचा आहे. वर्ड बाय वर्ड UPSCने दरवर्षी प्रश्न याबद्दल विचारलेले आहेत. त्यामुळे शक्य झालं तर विदाऊट समरी तुम्ही डायरेक्टली NCERTला स्वतःहूनच वाचण्याचा प्रयत्न करा. जर इंग्लिश कच्ची असेल तर प्लीज डिक्शनरी घेऊन सोबत बसा. थोडे दिवस त्रास होईल, पण नक्कीच तुम्हाला ती एकदा जर समजला ना तुम्ही रॉकेट होणार आहात. कारण तुम्हाला पहा CSAT पण पास व्हायचं आहे. CSAT साठी तुम्हाला प्रयत्न तर करावेच लागतील. आता MPSC मध्ये थोडंसं ते चांगलं आहे, पण जर IAS व्हायचं असेल ना तर प्लीज थोडंसं कष्ट घ्या, 1 वर्ष कष्ट घ्या, तुमच्याजवळ नक्कीच सर्व काही असेल मग. ओके, तर हे झालं अशा पद्धतीने तुमचं स्ट्रॅटेजी म्हणत आहात किंवा जे काही बुक सोर्सेस वगैरे ते मी सांगितलेले आहेत. आता स्ट्रॅटेजी बद्दल परत एकदा जर बोलायचं म्हटलं तर पहा, पहिल्यांदा मी सांगितलं पॉलिटी कंप्लीट करा. पॉलिटी नंतर तुम्ही साइड बाय साइड मध्ये इतिहास पण कंप्लीट करू शकता, पहा हिस्ट्री. त्यानंतर सेकंडला पहा तुम्ही इकॉनॉमिक्स घेऊ शकता, व इकॉनॉमिक्स नंतर इकडे जिओग्राफी. ओके, तर अशा पद्धतीने तुमचे 4 विषय संपले. 4 विषय संपल्यानंतर पहा अगदीच तुम्ही ऑप्शनलला पुन्हा चालू करू शकता. आता ऑप्शनलची निवड कशी करायची याबद्दल आपण नक्कीच एका सेपरेट व्हिडिओमध्ये चर्चा करूयात, पण
पहिल्यांदा तुम्ही ना हे 4 सब्जेक्ट तुमचे क्लिअर करून घ्या, म्हणजे तुमचं जे मेन्स आहे ना त्यावर पूर्णतः चांगली पकड होणार आहे. ओके, त्यासाठी प्लीज या 4 सब्जेक्टकडे तुम्ही सर्वात जास्त फोकस करायचा. युपीएससीची कोणतीही पेपर पहा तुम्ही, त्यानंतर एमपीएससीचं पण कोणतं पेपर पहा, यामध्ये या 4 विषयाला जास्त तवज्जो असतं. मग त्याच्यानंतर पुन्हा पहा इंटरनॅशनल रिलेशन वगैरे असतं, त्या विषयांचं तुम्ही काळजी नका करू, कारण मी आहे ना, मी म्हणतोय की इंटरनॅशनल रिलेशन बद्दल वगैरे जर शक्य झालं तर मी स्वतःच त्याबद्दल काहीतरी करणार आहे. ओके, त्यानंतर इथिक्स बद्दल पण तसंच आहे. ओके, तर आय होप तुम्हाला सर्व पॉईंट जे आहेत ते क्लिअर झाले असतील, किंवा कशा पद्धतीने आता कोणता विषयाला घेऊन मी पुढे जाऊ असं तुमची जी शंका होती ती मी तुम्हाला दूर केली असेल. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची शंका आणखीन एक असते की कोचिंग लावायचं किंवा नाही. पहा, तुमचं जर इंजिनिअरिंग साईडचं बॅकग्राऊंड वगैरे असेल तर प्लीज तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज जास्त असणार आहे. पण तुम्ही जर BA साईडचे विद्यार्थी असाल तर तुमचं पहा सिलेबसच हे आहे, आर्ट्सच सिलेबस हे आहे, त्यामुळे तुम्हाला कोचिंगची जास्त गरज पडणार नाही. पण ऑप्शनलची कोचिंग घेण्याचा मी तुम्हाला नक्कीच सल्ला देईल की ऑप्शनलची तुम्ही कोचिंग घेऊ शकता. पण GS जनरल स्टडीजसाठी कोचिंग न घेतलं तरी चालेल, स्वतःहून पण हे होऊ शकतं. पण पहा, तुम्हाला डेडिकेटेडली राहावं लागेल. म्हणजे आजचं जे टार्गेट दिलेलं आहे, कुठे गेलं तो कॅलेंडर आपलं, तर पहा आज 1 जून आहे ना, आजचं जे टार्गेट आहे ते आजच्या आजच कंप्लीट केला तरच तुम्ही मैदानामध्ये टिकून राहाल, अन्यथा पहा भरकटून जाल. ओके, मग यासाठीच पहा शक्य झालं तर आजचे जे टार्गेट आहेत, किंवा म्हणजे लवकरात लवकर तुम्ही अभ्यासाला लागा व टार्गेट बेस्ड स्टडी करण्याचा प्लीज प्रयत्न करा. ओके, कारण कॉम्पिटिशन खूप आहे व तुम्हाला ते करायचंच आहे. नंतर शेवटी जाता जाता थोडंसं एक सेल्फ प्रमोशन करेन. तर पहा, UPSC आणि MPSC मेन्स परीक्षेसाठी जे आन्सर रायटिंग आहे ती एका दिवसामध्ये नक्की होणार नाही आहे पहा, पण एक दिवस नक्की होईल. मग त्यासाठी काय लागेल पहा, प्रॅक्टिस लागेल. बरोबर आहे, मग प्रॅक्टिस तुम्ही केल्यानंतर आता अगदीच पहा, तुम्हाला मी टास्क दिलेले आहेत. पहिल्यांदा पॉलिटी सब्जेक्ट कंप्लीट करायचा आहे, त्यानंतर हिस्ट्री, त्यानंतर इकॉनॉमिक्स, त्यानंतर जिओग्राफी, हे सब्जेक्ट तुम्ही चालू केल्यानंतर अगदीच त्यांचे PYQ पाहून तुम्ही उत्तर तर लिहू शकता ना. बरोबर आहे, मग ते उत्तर लिहिल्यानंतर तुमचं उत्तर कोणीतरी चेक करायला हवं, व फक्त चेक करून नाही तर त्याचं कुठं चुकलेलं आहे हे पण कोणीतरी सांगणार हवं आहे. मग यासाठीच पहा, मी पवन निलवाड तुम्हाला मदत करू इच्छितो. ओके, व तुमची उत्तर लेखनाची जी भीती आहे त्यासोबतच पहा, उत्तर लेखन मध्ये कुठे तुम्ही नेमकं कमी पडतात, जी क्वेश्चनची डिमांड आहे त्याबद्दल सर्व आपण विस्तृतरित्या लवकरच चर्चा करणार आहोत. पण लक्षात घ्या, तुम्हाला मदत करण्यासाठी म्हणजे अगदी तुमचं सिलेबस संपलेलं नसेल ना तरी तुम्ही उत्तर लेखन कौशल्य विकास वर्ग किंवा कौशल्य विकास योजना यामध्ये एनरोल करू शकता. म्हणजे पहा, नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने प्रेमात पडल्यानंतर कविता येतात पहा, अगदी तशाच पद्धतीने तुम्ही या जर क्लासला आलात ना तर तुम्हाला लिहिता नक्की येईल, मी याची गॅरंटी नक्की देऊ शकतो. कारण पहा, अगदी मला माहिती आहे की नेमकं क्वेश्चनची डिमांड कुठे असते व आपण हे कसं कौशल्य विकसित करायला हवं. कारण पहा, माझ्याकडे ज्या चुका झाल्या हे तुमच्या होऊ नये यासाठीच मला थोडंसं हे सांगायचं होतं. जर ट्रस्ट असेल तर तुम्ही नक्कीच यामध्ये एनरोल करू शकता. फीस आहे पहा प्रति महिना 499, व आता अगदी याला मी काय केलेलं आहे, पूर्वी फक्त 1 जून असं मी केलेलं होतं, पण आता तसं नाही ठेवलं तर नक्की तुम्ही 5 जूनला पण एनरोल करू शकता, 10 जूनला पण एनरोल करू शकता व 1 महिन्याच्या व्हॅलिडिटीनुसार वगैरे तुम्ही येऊ शकता, जेणेकरून पहा तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स तिथं नक्की वाढेल. ओके, कॉन्फिडन्स बुस्टरसाठी हे ठेवलेलं आहे मी. व पहा, 1 महिना तुम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करा. ओके, व हे जे प्रोग्राम असेल ते जून ते डिसेंबर या दरम्यान मी राबवणार आहे. ओके, डन. व उर्वरित जर काही शंका, काही सजेशन असतील तर मला नक्की सांगू शकता. भेटू लवकरच. धन्यवाद.